मुळात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या, गोविंद सरांनी, आणि खूप बोलले ते, खूप छान बोलले ते खरं म्हणजे. आणि जे जे तुम्हाला नाही कळलं ते तुम्ही गुगल करून सर्च करा. आणि ही फिल्म खूप छान आहे, अप्रतिम फिल्म आहे. मला असं वाटतं ही फिल्म छान काय माहिती आहे का, कारण ते त्यांची स्वतःची स्टोरी आहे. आणि गोविंद हे जे मी कॅरेक्टर करतोय ते त्यांचं स्वतःचं नाव आहे. सो त्याच्यामुळे ते गोविंद आहेत. कल्याणीचं जे पात्र आहे त्याच्यातलं ते म्हणजे त्यांचीच वाईफ आहे, ती पण आज आलेली आहे इकडे. सो ते त्यांचं पात्र आहे. आणि ही जी लिखित आहे आमची, बरोबर आहे, तशी त्यांच्याही घरी लिखित आहे. सगळं घरचंच आहे मटेरियल, बाहेरचं काही वापरलेलं नाहीये त्यांनी. घरातल्या घरात सिनेमा बनवले. आणि ती ही लिखिता म्हणजे त्यांची मुलगी, ती सुद्धा. उभी राहा बाळा, स्टँड अप. यो लिखिता, हाय, ये ही लिखिता. सो ही त्यांची गोष्ट आहे आणि त्यांनी तितक्या तळमळीने ती मांडलेली आहे. मला फक्त एवढंच करायचं होतं की ते जसं सांगतील त्या पद्धतीनं मला काम करायचं होतं आणि मी तेवढंच केलं. भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा, पण मी नेहमी असं म्हणतो की त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम आहे, पण ही सिनेमाची भाषा त्यांच्या इतकी चांगली कोणाला कळत नसेल. सो त्याच्यामुळे ती भाषा आम्हाला कळली आणि त्यांनी सांगितलं तसं मी काम केलं. बाकी माधव सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि त्याची संधी मला इथे मिळाली, त्याबद्दल मी आभार मानतो. माझ्याकडे आज शब्द नाहीयेत. गुगल आई ही फिल्म, मला असं वाटतं की मी या फिल्मशी किंवा या स्क्रिप्टशी का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणेन. कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे, आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर, त्यांचे रोल मॉडेल आहेत. आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर, यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना, तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात. तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो. म्हणजे आता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान मेळ झालेला आहे. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं मी असं म्हणेन. कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचं स्पीच सुरू करतात. सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला, त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट सुरू केलं. खूप भारी स्क्रिप्ट आहे, खूप अमेझिंग स्टोरी आहे. गुगल आई या टायटल बद्दल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटतंय. आता माधव सर म्हणाले की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल.